मल्टिपल मायलोमा वंगा जीवप हे केन्ना केन्ना खूप आव्हानाचो जावंक शकता न्हय. फुडाराची चिंता येवप स्वाभाविकूच. पण ह्या आमच्या विश्लेषणांतल्यान आमी पळोवया की ह्या आव्हानाक कशें फुडो करप आणि आपल्या जिविताचेर परत नियंत्रण कसे मेळोवचे. एकदम ही निदान जाता मनात कसले कसले विचार येतात न्हय. गोंधळ, चिंता, केद्दा राग, एकाकीपण, निराशा हे सगळं येवप सामान्य आसा. ह्यो भावना स्वाभाविकच आसात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणल्यार त्यो पयलीं वळखून घेवप. तो म्हणल्यार पहिलो पाऊल. पण अशा वेळार जाणवाय ती एक व्हड शक्ती थारता. म्हणल्यार जेन्ना सारखी माहिती असता तेन्ना आपल्याक परत नियंत्रण मेळवेल कशें दिसता आणि पुढलं कसलंही निर्णय घेवणूक सोपे जाता. चला तर आता आम्ही पहिल्या उपायांचेर नदर मारूया. पयलीं आमचे लक्ष मानसिक आणि भावनीक आरोग्य कशें सुधारचें हाचेर असोत. फुडाराचें चड टेन्शन घेवचे बदलेक दर एक दीस जसो येतो तसो आपणावप हे खूप म्हत्वाचें. ल्हान ल्हान ध्येय धरून जसे दिसाच्या कामांची एक पट्टी तयार करून आत्मविश्वास परत मेळोवंक मदत जाता. आनी एक वस्तू जी मदत करूंक शकता ती म्हणल्यार डायरी बरोवप. हातूंत रोगांची लक्षणां, उपचार आणि आपली भावना नोंद करून दवरूंक जाता. हाचो फायदा कितें? एक, स्वताक समजूंक सोपे जाता आणि दुसरं, वैजकी टिमाक माहिती देवपाकूय उपयोगी पडटा. आणि हाव झूज एकट्यानूच झुजपाची गरज नाय, बिलकुल नाय. आपल्या घरच्यांच्यो, इश्टांच्यो, डॉक्टर आणि नर्सांच्यो आधार घावूक गरजेचं. आपल्या गोरजो आणि चिंता उक्तेपणाने सांगोप हे खूप महत्वाचं. आणि होय, गरज पडल्यार मानसचारोतज्ञाची मदत घेऊन फाटीं सरचो आहे. पूण केदना हो ताण वाढून निराशेन बदलूंक शकता. देखून निराशेची म्हणल्यार डिप्रेशनाची लक्षणं खंयचीं हे जाणून घेवप चड म्हत्वाचें. कित्याक जे वरवीं सारख्या वेळारा मदत मागूंक जाता. जर निंदोंक त्रास जाता, आपल्याक मोल नाय आसो दिसप वो कसल्याय कामान लक्ष लागोना उसलीं झणवत जाल्यार बिलकुल लांब कोरी नासतना आपल्या डॉक्टर वो नर्साक सांगचें. ते मदत करतले. ठीक आसा, मानसिक बलगे मेळोवेल्या उपरांत आता कुड्डीची काळजी घेवपूय तितलंच महत्वाचें न्हय. चला पळोवया जीवनशैलींत कसले सोपे सोपे बदल करून आरोग्य आनीक सुधारूंक जाता. पहिली गोष्ट जेवण. एक समतोल आहार खूप महत्वाचो. म्हणल्यार जेवणात फळां, भाजी आणि प्रोटीनां जसे मांस व नुस्तं असंकूच जाय. एक गोष्ट याद दवरची, दर जेवण परफेक्ट असंक जाय असे ना, पण पुराय दीस व आठवड्याचो आहार समतोल असल्यार पुरो. कित्ते फावटी उपचारा लागून भूकूच लागना. असे जात जाल्यार एक उपाय आसा. 2-3 वरांनी थोडे थोडे खावंक प्रयत्न करूं येता. हाचो बरो फायदो जावंक शकता. जेवणा उपरांत व्यायाम, चलक व योगा सारखो हलको व्यायाम मनाक शांती दिता आणि न्हिदूय भरी पडता. ह्या वरवीं कुडींत एंडॉर्फिन्स वाधत, जे मन रिलॅक्स करूंक मदत करतात. पण एक गोष्ट चड महत्वाची. कसलोय व्यायाम सुरू करचे पयलीं आपले कुडीचे आयकोप आणि डॉक्टराचो सल्लो घेवप गरजेचो. ताण कमी करपाक रिलॅक्स करपाची तंत्रां खूप मदत करतात. जसें ध्यान, योगा व सादेम शांत संगीत आयकोप. प्रयत्न करचो की दिसाक सुमार 20 मिनटां हेच्यार वेचीम. जेम सोपे आणि आरामदायक दिसता ते विंचून काडचीम. चला, एकदम सोप्या श्वासाव्यायामाची सुरवात करूया. आपल्या भोवतणी नोदर मारात आणि एक चौकोनी वस्तू शोधात, जसे एक झणेल व पुस्तक. मेल्ली? बोरें. आता त्या वस्तूच्या लांब बाजूंवर नजर घालात आणि श्वास हवकाशने भायर सोडा. झालेम. आता मोठव्या बाजूंचेर नोदर घालत आणि श्वास भीतर भोडदात. बरम दिसुना मिरेन हे असेंच करीत रावचें. हो व्यायाम मन शांत करूंक खारेनी मदत करता. सो मन आणि कूड ह्यांची काळजी घेताना आणीक एक छोड महत्वाचो विषय आसा जो चुकून लेजीट विसरूंक जाणा नाय. तो म्हणल्यार संसर्गाचो धोको समजून घेवप. मायलोमा आणि त्याचो उपचार हे दोनूय आपले रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात. कोसेम? पहिलं, मायलोमाच्यो पेशी दुयेसकडे झुजपी अँटीबॉडीज तयार जावं दिना. आणि दुसरं, उपचारांक लागून संसर्गाकडे झुजपी पांडव्या रक्तपेशी लेगेच कमी जातात. आणि ह्याचो परिणाम कितें? या कारणाका लागून मायलोमा असलेल्या व्यक्तेक संसर्ग जावंचो धोको हेरांपर्यो सुमार 15 पट 15 पट चड असता.
देखून संसर्गाचार नियंत्रण धोवरप अत्यंत म्हणल्यार अत्यंत म्हत्वाचे. तर आ धोको कमी करपाक किम करूम येता काही सोपा उपाय असतात. परत परत हात धुवो, फळां आणि भाजी धुवून घेवप, दुयेंत मणसांकोडे संपर्क टाळप, काठीक घाव जावंक दिना जावो आणि वेळान वेळार सगळ्या गरजेच्या लसीन घेवप. पण संसर्ग झाला हे कैसे कळतोले? ह्या लक्षणांकडे बिलकुल हलगर्जाई करो परवडो ना. जोसेम ताप जोर 100.5 डिग्री फॅरनहाईट वर असा, थोंडी वो घाम येता, खोंकली वो श्वास घेवक त्रास जाता, असे कितेंय जायत जाल्यार रोखडेच एकदम रोखडेच डॉक्टराक संपर्क करचो. आणि आता ह्या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटाक एक स्वयंभाविक विचार. आईच्या दिसाखातीर एक लहान साधो ध्येय खुंच असोत, कित्यागे एक गोष्ट याद दवरप खूप महत्वाचे. एक एक लहान पाऊल घालूनच जिविताचेर परत नियंत्रण मेळोवन जाता.